काल पडलेल्या पावसामुळे सावंतवाडी बाजारात आंबे विक्रेत्यांना दरच मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या आशेने सकाळपासून आंबे विक्रेते सावंतवाडी बाजारात दाखल झालेत, परंतु आंबे विक्री करणाऱ्या ह्या बागायतदार विक्रेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पहा. आंबा लवकर संपुष्टात येईल कसं, आता जून झालेलं फळ आहे. पाऊस पडल्यामुळे अजून जोर लागेल त्याला, त्याच्यामुळे पिकण्याची प्रक्रिया खूप फास्ट होईल आणि आता फळमाशी वाढेल. फळमाशीचं खूप प्रादुर्भाव होईल, त्यामुळे कोकणात इथे आंबा बागायतदारांचं भरपूर नुकसान होण्याची शक्यता आहे. फळमाशीचं डिंक याच्यावर डंस ठेवल्यामुळे तिथे अळी होण्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा हे आहे, आंबा खराब होण्याची प्रक्रिया होती. तिथे अळीचा जर प्रादुर्भाव झाला तर ह्या फळ हे खराब होणारच. त्यामुळे गिरायकाला पण देताना खूप मनाला पण लागतं. कसा काय हे पावसाचा परिणाम म्हणजे आज वेंगुर्ला सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस पडलाय. कणकवली पासून वेंगुर्ला किनारपट्टी आहे, शिरोडा, आरावंदा, रेडी इकडे पण पाऊस पडलाय. इकडे मळेवाड, आरावंदा हे आपलं मळगाव इकडे भरपूर पाऊस पडल्यामुळे झाडांचं खूप वादळी सदृश्य वातावरण झालं. झाडं पडली, आंबे कुठे कुठे पडले. पण याचा प्रादुर्भाव कसा की थंड वातावरण झाल्यामुळे फळांची खूप अतोनात हानी झाली. एकतर आंबा कमी आणि आलेलं फळ असं कमी खर्चात द्यावं लागते लोकांना. खर्च किती होतो ह्याची कुठेच ताळमेळ बसत नाही. आणि आता बघायचं तर आंबा हा इकडच्या कोकणचा एक उत्पन्नाचं साधनच झालंय. पण यावर्षी ते फळमाशीचा प्रादुर्भाव, इतर कीटकांचा प्रादुर्भाव आणि मार्केटला दर नसल्यामुळे शेतकऱ्याचे दर आता चांगल्यापैकी दर होता, पण आता तो गडगडलाय. आंबा खूप चौथ्या दिवशी आडीत पिकतोय आणि जो 500-600 रुपये दर जाणारा आंबा आता 200-250-150 रुपयाने द्यावा लागतो शेतकऱ्यांना. कारण तोडणी करणं हे आता प्रत्येक जण मजुराच्या हातावर असतं. आणि आज ते अशी प्रतिक्रिया झाली की मजूर आपापल्या घरी आपल्या पाऊस पडल्यामुळे इतर कामासाठी जातोय. आंबा तोडायचा कोणी, कसा काढायचा, कॅनिंग त्याच्यात भर आणि फळमाशीचं प्रादुर्भाव, त्यामुळे खूपच शेतकरी एकदम हतबल झाला आहे. पावसाचं वातावरण हे खूप धोकादायकच झालं आहे. माझं नाव रमाकांत लक्ष्मण नाईक, नेंबळे, सावंतवाडी नेंबळे. इथं 12 किलोमीटर गाव आहे आमचं सावंतवाडी. काल अवकाळी पाऊस पडल्यामुळे जो आज हे फळावर काय परिणाम झालाय तो बघा. मीठ मासे लागल्यामुळे त्याला अळी झालेली आहे. काही आंबे असे पिकलेले त्यामुळे कुजले आहेत, कुजून जात आहेत. असे आज बाजारपेठेत जर आपल्या कस्टमरसाठी द्यायला जर आंबे अशा आणले तर किती ते काय काय म्हणून घेणार आंबे. त्याचे किती त्यांना देताना पण आपल्याला असं वाटतं की ते पण कुठेतरी पैसे घेऊन खात आहे. आंबे आपल्या मुलाबाळांना देत आहेत आंबे, आणि आम्ही जर असे किडके असे लागलेले आंबे जर द्यायला लागलो तर आमच्या ते मनाला पटत नाही. शेतकरी पण याच्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करतो की असं देण्यामागे सर आपल्याला किती वाईट याचा परिणाम होतोय हे आज पावसामुळे दिसतंय. फळमाशीचा एवढा प्रादुर्भाव होतो की कुठे जरा जर डंक मारला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या पूर्ण आंब्यामध्ये फळामध्ये कीड होते आणि आज कुसून जात आहेत आंबे. उष्णतेचा प्रादुर्भाव झाला. पावसाचा भरपूर याच्यामुळे खूप नुकसान झालं आहे आंब्या फळाचं. आज इथे बाजारपेठेत पण कस्टमरच्या नजरेतून दिसून येते की त्यांची मागणी आज कमी झाली आहे. कसं आहे, बाजारात आणलेला आंबा ह्या पावसामुळे किंवा मीठमाशीमुळे सकाळी आणलेला आंबा पण संध्याकाळी कुसून जातोय, त्याच्यावर डाग पडतायत. डेटाकडनं अशा प्रकारे कुजायला सुरू होतो. मग घेणारे कस्टमर पण म्हणतात ते कुठेतरी 2 दिवस ठेवून खाण्यासाठी घेत आहेत. ते कसे काय घेणार हे आंबे. हे पावसामुळे आता एकतर 10-12% आंब्याचं उत्पन्न आणि आज हा पुन्हा एक शेतकऱ्यावर घाला पावसाचा. त्यामुळे खूपच हतबल झाला आहे शेतकरी. जणू आम्हाला शेती सोडावी अशी वाटते, पण काय करणार आहे. पिढीजात आपलं आंबा व्यवसाय असल्यामुळे आंब्याचा व्यवसाय करावा लागतो. वर्षाच्या 11 महिन्याच्यात मेहनत करायची आणि 1 महिन्यात कमवायचं. ह्याच कुठेतरी एक आपल्याला लागल्यासारखं वाटतंय. काय म्हणून येते शेतकऱ्यांनी कसं कसं या वातावरणाशी जुळून घ्यायचं, त्याचा खूप परिणाम होतोय पुढच्या पिढीवर.
एकंदर काल झालेला पाऊस आणि ह्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलंय. विशेषतः आंबा बागायतदार हा पूर्णपणे उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान ह्या अवकाळी पावसाने होताना पाहायला मिळतंय. परिणामी आंबा बागायतदार असेल, काजू बागायतदार असेल, हा आंबा आणि काजू हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असताना हा कालच्या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतो. आता तरी सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकरी आणि बागायतदारांकडून होताना पाहायला मिळते. त्यामुळे वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.